तर मध्य रेल्वेच्या पीआरओकडनं ही माहिती देण्यात आली। मात्र नेमका अपघात कसा घडला ते आपण या एलिव्हेशनच्या माध्यमातून पाहूयात। तर पुष्पक एक्सप्रेस यामध्ये चेन खेचल्यामुळे थांबली होती आणि त्यानंतर त्यातून उतरलेल्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसनं या ठिकाणी उडवलेलं आहे। भुसावळकडे जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं। तर ही पुष्पक एक्सप्रेस चेन पुलिंग केल्यानंतर या ठिकाणी थांबली। त्यातून उतरलेल्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसनं अशा प्रकारे उडवलेलं आहे। 7 ते 8 प्रवासी यामध्ये जखमी झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडनं देण्यात आली आहे। तर आता पुष्पक एक्सप्रेस आणि बंगळुरू एक्सप्रेस देखील रवाना करण्यात आलेले आहेत। पुष्पक एक्सप्रेस आता मुंबईकडे रवाना झाली आणि बंगळुरू एक्सप्रेस आता भुसावळकडे रवाना झालेली आहे। पाचोरे ते परधाडे या दरम्यान हा अपघात घडलेला आहे। रेल्वे ज्यावेळेला पुष्पक एक्सप्रेस या मार्गावरून जात असतानाच कोणीतरी ट्रेनची चेन खेचली आणि त्यामुळेच ट्रेन तिथे जागेवरच थांबली आणि याच दरम्यान चाकामधून काही ठिणग्या उडाल्या। दरवाजामध्ये बसलेल्या काही प्रवाशांना वाटलं ही आग लागली आणि म्हणूनच त्यांनी जशी आरडाओरडा सुरू केला तशी अफवा पसरली, ट्रेनमध्ये आग लागली आणि म्हणूनच काही प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या आणि त्याच दरम्यान समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं यातल्या काही प्रवाशांना उडवलेलं आहे। अपघात नेमका कसा घडला ते आपण या ठिकाणी पाहतोय। पुष्पक एक्सप्रेस या ठिकाणाहून जात असताना काही प्रवाशांनी यामध्ये चेन खेचली, चेन पुलिंग झाल्यामुळे गाडी अचानकपणे थांबली। त्याच वेळेला चाकातून आगीच्या ठिणग्या उडाल्या, त्यामुळे आग पसरल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर प्रवाशांनी या गाडीमधून उड्या मारल्या। ट्रॅकवर उभे असताना समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलेलं आहे। यामध्ये 7 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडनं देण्यात आली आहे। तर पुष्पक एक्सप्रेस आता मुंबईकडे रवाना करण्यात आली आणि अपघात झालेल्या बंगळुरू एक्सप्रेसला देखील रवाना करण्यात आलेला आहे। तर जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। अद्याप मृतांचा अधिकृत आकडा मात्र प्रशासनाकडून सांगण्यात आला नाही। पुष्पक एक्सप्रेस ही लखनौवरून मुंबईकडे येत होती आणि त्याच वेळेला परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ चेन पुलिंग करण्यात आलं। चेन पुलिंग झाल्यानंतर अचानकपणे गाडीचा ब्रेक लागला आणि चाकातून ठिणग्या उडाल्या। यातूनच आग लागल्याची अफवा कोणीतरी पसरवली, त्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या। गाडीतून उतरलेले प्रवासी दुसऱ्या ट्रॅकवर उभे होते। त्याच वेळेला समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना चिरडलेलं आहे। यामध्ये 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। सध्या पाचोरा इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत। बंगळुरू एक्सप्रेस साधारणतः 611 किलोमीटरचं अंतर पार करत असते आणि साधारणतः 9 तास 50 मिनिटांचा हा सगळा प्रवास असतो। म्हणजेच ताशी 62 किलोमीटर वेगानं ट्रेनचा प्रवास होत असतो आणि म्हणूनच वेग जास्त असणार आणि प्रवाशांना तात्काळ तिथून निघणं शक्य नसेल, म्हणूनच हा अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जाते।